पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। ऐकलत, पाकिस्तानच्या पंजाब मधील विधिमंडळात नवाज शरीफांची मुलगी मरियम नवाजच्या या बाता ऐका। पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। काल परवा वडिलांच्या कृपेनं पंजाबची मुख्यमंत्री झालेली ही सुंदरी आपल्या घाबरलेल्या जनतेला आणि तंतरलेल्या सैनिकांना पुसकं बळ देतेय। म्हणे आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत। मात्र या पोकळ धमकीनंतर तरी धास्तावलेल्या पाकिस्तानींच्या जीवात जीवाला हे फुसकं बळ का आहे, त्यासाठी एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्यवान शस्त्रसज्जतेकडे। अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर तर पाकडे 7व्या क्रमांकावर। फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे 170। भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे 0। भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकंच युरेनियम। पाहिलं, त्यामुळे या मरियम नवाजच्या धमक्या म्हणजे केवळ फुशारक्या आहेत। भारतानं 1974 मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं। त्यानंतर 1998 साली जेव्हा भारतानं पुन्हा 5 अणुबॉम्बची एकत्रित पोखरणमध्ये चाचणी घेतली तेव्हा टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत त्यांच्या जनतेला दिलासा दिला। त्यामुळे पाकिस्तानच्या या पोकळ धमक्या म्हणजे बाहर से शेर अंदर से ढेर असंच म्हणावं लागेल। भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। अकलेचे तारे तोडणाऱ्या बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज या नेत्यांसोबत अजूनही एक नाव जोडलं गेलेलं आहे। ते नाव आहे पलवाशा खान, पीपल्स पार्टीच्या या खासदारबाईचं। कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपाहसालार आसिम मुनीर देगा। सिंधूतून रक्त वाहणार, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि आता बाबरीत नमाज पढू ही अशी मुक्ताफळ म्हणजे घाबरलेल्या पाकिस्तानी जनतेला तंतरलेल्या नेत्यांनी दिलेला फुसका आधार। त्यामुळे मरियमनं आपल्या अब्बाजान नवाज शरीफांना जाऊन विचारावं की कारगिल युद्धात भारतानं कसे गुडघे टेकायला लावले होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।